अगं पण केवढी मोठी ती जाहिरात मग तू, हा? आणि ती शाळेसमोर लावावी बापूरावांनी. कशी रंगवली आहे ती, लांब धडक नागवी बाई अशी काखावर केलेली. दिसायला किती वाईट दिसत ते. आम्ही दलितांनी फक्त अन्याय सहन करत बसायचं तसं नाही मग? अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे. आता हिंसाचाराने उत्तर देऊन हे सगळे प्रश्न असे कधी सुटणार आहेत का मला सांग. अण्णा असं काय म्हणताय? तुमच्या या प्रश्नाचं त्या मायाला कसलं सोयीच होतं? पुढं कुणाला काय मायाला? माया गोड या विसरले लगेच. सांगा मायातून सांगा. अण्णा माया गवई, जिच्यावर खंडेरावाने बलात्कार केला ती. ती सांगतो ना, तिचं नाव सुद्धा यांच्या खिसगत्तीत नसणार आहे. तिच्याशी कोण करणार आहे आता लग्न? ए तू काय बोलतोयस हे? अरे लग्नाचं सोड सिद्धार्थ, पण एक स्त्री म्हणून ती अपमानित झाली. पैशाच्या सत्तेच्या जोरावर तिला अपमानित केली ना. मग तिला न्याय मिळत नसेल तर बदला घेण्याचा तिला अधिकार नाही. अरे त्या नामांतराच्या प्रश्नावर तुम्ही अख्खा मराठवाडा पेटवला ना म्हणजे त्यात मेले कोण? बिचारे निष्पाप घोर गरीब चले. तुम्ही काठ्याला झोळ्या लावून फिरणारे धुमणा पाय लावून पाहालात पुण्या मुंबईला. तुमच्यापैकी मला कुणी एक जखमी झाला आहे रे. चहा घ्या. याला द्या. आमच्या शाळेसमोर नाही हे सर, म्हणजे काखेतले केस काढण्याचे क्रीमची अशी भली मोठी जाहिरात लावून ठेवली. आणि पण सांगतो आमच्या विरोधात न सुमानता. आता मला सांगा हे सगळं त्या अरे असे पाय फाकून बसलेली बाई, असे खाकावर गेलेले, अंगावर वस्त्र नाही, नुसते पडकं लटकते मध्ये. ते काय म्हणतात ते हायली इमॅजिनेटिव्ह. सॉरी. अच्छा म्हणजे त्या जाहिरातीच्या समोरची इमारत आहे ती तुमची शाळा आहे. पाहिलीत ना, जाहिरात पहिली आहे, शाळा नाही पहिली. हा तुम्ही म्हणताय तो संसार उभा करायचा, मुलाबाळांना जन्माला घालायचं, म्हणजे कुठेतरी राखीव नोकरी पकडून शेवटी जखडून घ्यावं लागतं, स्थिर व्हावं लागतं. आणि आमच्यासारखा चळवळीतला माणूस एकदा का स्थिर झाला ना की मग संपलंच हो. मग ही क्रांतीची भाषा वगैरे सगळं बंद. तुम्हाला सांगतो, आता हेच मी उघडपणे बोललो जरी ना तरी आमचीच माणसं मला मारायला उठते. पण या राखीव जागांमुळेच पटकन नोकऱ्या मिळतात आणि मग तेच साले आमच्यातले बामण होतात आणि आपल्याच जातीला विसरतात. मग काय, कधीतरी आपलं आठवेल तसं चवीपुरतं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि सरकार टाकेल ते तुकडे उचलत बसायचं, बास. स्वभाव असा आहे की नाही, मला कोणी विरोध केला की नाही माझं टकुरच फिरते हो, सहनच होत नाही. हे असं खुर्चीमध्ये बसून वाढलेली सडून काम करून घ्यायची आपल्याला सवय लागलेली आहे. विरोध केला टकुर फिरते, ताटर होतोय आम्ही. मग काय करायचं का? आता इलेक्शनला उभा निवडून येणारच किंवा त्याच्यात काही प्रश्नच नाही. बघ पक्का वाटतं जंगलात शिरायचं नाही, मी सरळ देणार नाही. आता माझं टकुर जायला लागले. चला आता गुलाबराव जाधव त्या खानाखाली मध्ये तू आता तुला सोडत नाही. बलात्कारासाठी इंद्रिय तू वापरलास त्यास मी तोडणार. माझ्या तुझ्या खुशी अहंकाराचं मुलं आज नष्ट होईल, मी ते नष्ट करेन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ज्वलंत विषयासाठी आणि अर्थातच या अप्रतिम सादरीकरणासाठी. ही झलक होती सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या पुरुष या नाटकाची. आजचा आपला हा नाटक विशेष भाग आहे, त्यामुळे नमस्कार, राम राम आणि प्रणाम. माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा ह्या तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार मालिकेमध्ये मी आशिष पवार तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो.
माहेरवाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा ह्या तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार मालिकेमध्ये मी आशिष पवार तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. पण मंडळी, भारतातील सगळ्यात समृद्ध रंगभूमी कुठली असेल तर ती आपली मराठी रंगभूमी. आणि या रंगभूमीवर दर्जेदार नाटकांनी आणि त्यातील बेधडक विचारांनी कायमच रान उठवलेले, विचार करायला भाग पाडलेला आहे. आणि त्यातीलच एक नाटक म्हणजे जयवंत दळवी लिखित पुरुष हे नाटक. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणारं हे नाटक म्हणजे 1980 साली जरी दळवींनी हे नाटक लिहिलं असलं तरी त्यातील वास्तव हे आजही कायम आहे. आणि हीच मानसिकता बदलवण्यासाठी पुन्हा पुन्हा या नाटकाची रंगभूमीला गरज आहे. आणि म्हणूनच राजन ताम्हाणे यांनी हे नाटक रंगभूमीवर आणलं आणि यातील कलाकार ही जबाबदारी अगदी नेटाने पुढे नेत आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अत्यंत प्रतिभावंत अभिनेता शरद पोंक्षे, गुणी आणि हुशार अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनयाने चकित करणारी अशी अभिनेत्री अनुपमा तागमोगे, निशाद भोई आणि नेहा परांजपे. वा, खूप छान वाटते तुम्ही सगळे इथे आलेले आहेत. शरद, मला तुला असं विचारायचं की दळवींचे हे नाटक 1980 मध्ये त्यांनी लिहिलं होतं, पण त्यातलं वास्तव आज सुद्धा कायम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगशील तू? नाही, मुळात दळवींनीच नाटक त्यांना कसं अभिप्रेत आहे त्यांनी स्क्रिप्टमध्ये सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळं हे वेगळ्या पद्धतीने बसवण्याचा प्रश्नच येत नाही. जे आहे त्याला योग्य न्याय देणं एवढंच आमचं काम होतं. बरोबर. दुसरी गोष्ट, विषयाच्या बाबतीत म्हणशील तर 40 वर्ष होऊन गेली तरी नाटकाचा जो विषय आहे स्त्री अत्याचार आणि जाती द्वेष, बरोबर, हे उलटं 40 वर्षांपूर्वी सगळं कमी होतं असं मला आत्ताची परिस्थिती बघून म्हणावंसं वाटतं. किंवा जातीभेद, जातीद्वेष हा 25-1 वर्षांपूर्वी एवढा नव्हता. म्हणजे मनात पण यायचं नाही. 4 मित्र वेगवेगळ्या जातीचे एकत्र भेटायचे, गप्पा मारायचे, एकमेकांच्या जातींमधले जे चांगले गुण आहेत आणि काही जी कमतरता आहे त्याच्यावर पण अतिशय हसत खेळत विनोद निर्मिती केली जायची. त्याच्याबद्दल कुणाच्या भावना दुखावल्या वगैरे जात नव्हत्या. आता सगळं भयंकर झालेलं आहे. आता 4 मुलं एकत्र गप्पा मारताना सुद्धा बोलताना 100 वेळा विचार करायला लागतो की बाजूचे तिघं कुठल्या कुठल्या जातीचे आहेत, कुणाबद्दल काय आपण बोलू तर नाही ना, काहीतरी चुकीचे शब्द तर जाणार नाही ना. आणि या नाटकामध्ये इतकं दिलखुलासपणे दलित आणि ब्राह्मणांबद्दल एकमेकांकडनं बोललं गेलेलं आहे. ते दिलखुलासपणे दोन्ही पात्र एकमेकांचं गुणदोष स्वीकारताना दिसतात आपल्याला. त्यामुळं मला वाटतं काय दूरदृष्टी असेल म्हणजे त्या नाटककारांची. पण गंमत अशी आहे की या नाटकाला येणारा सर्व जाती समाजातला जो प्रेक्षक वर्ग आहे तो हे स्वीकारतोय. बरोबर. मी आता स्पृहाला विचारणार आहे की स्पृहा, पुरुष सारखं नाटक तुझ्याकडे आलं, काय सांगशील? प्रत्येक अभिनेत्रीची एक मला वाटतं किंवा अभिनेत्याची बकेट लिस्ट असते. बरोबर. की काही रोल्स हे आपल्या वाट्याला यावेत अशी मनापासूनची इच्छा असते. त्या बकेट लिस्टमधलं माझ्या पुरुष हे नाटक होतं आणि अंबिका ही भूमिका होती. त्यामुळे मी फार भाग्यवान समजते स्वतःला की हे नाटक माझ्याकडे आलं. शरद काकाने ज्यावेळेला मला फोन केला की पुरुष नाटक करतो आहे आणि अंबिकाची भूमिका करणार का, तर का पूर्ण व्हायच्या आत मी हो म्हणून टाकलं होतं त्याला की मी विचारही करायची गरज नाही, इतकं ते माझ्यासाठी ती संधी म्हणून महत्त्वाची होती. आणि करिअरच्या आत्ता ज्या टप्प्यावर मी आहे त्या टप्प्यावरती अशी एक इतकी आव्हानात्मक भूमिका करायला मिळणं हे खूप कस पाहणार आहे. आणि मला फार आनंद आहे की अशी एक छान टीम या निमित्ताने जुळून आली आहे. सगळे मिळून एक खूप चांगला प्रयोग आम्ही सादर करायचा प्रयत्न करतो आणि फार प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. त्यामुळे येणारा जो सगळा प्रेक्षक वर्ग आहे तो एक खूप डीप काहीतरी इम्पॅक्ट घेऊन स्वतःबरोबर घरी जातो. आणि मला वाटतं जयवंत दळवींसारख्या नाटककारांची तीच कमाल आहे की अतिशय तसं बघायला गेलं तर बोल्ड विषय आहे, पण तरीसुद्धा तो ज्या संवेदनशीलतेने मांडलाय ती संवेदनशीलता कायम ठेवून प्रयोग सादर करायचा आमची ही टीम आता प्रयत्न करते. सो मजा येते प्रयोग करताना आणि वेगळ्या पद्धतीची मजा. म्हणजे तो एक आपण म्हणतो की प्रत्येक वेळेला विनोदातूनच मजा येते असं नाही, मजेचे पण म्हणजे एंटरटेनमेंटचे पण वेगवेगळे भाग आहेत. 9 रसांमध्ये जे- नाटक correct. असं जसं आपण मागच्या वेळेला आपण बोललो होतो. So त्या रसाचं हे नाटक आहे, करुण रसाचं आणि वीर रसाचं खरं तर. पण आता हा तू 9 रसांचा विषय काढला तर आपण काय ना सगळ्यांबरोबर एक खेळ खेळणार आहोत. एक वाक्य मी देणार आहे आणि ती वेगवेगळ्या रसांमध्ये सगळ्यांनी बोलून दाखवायचं आहे. आणि ते वाक्य आहे
मी तुमच्या वाटेत फुलं टाकायला आलेली नाहीये, मला न्याय हवाय, न्याय, हे वाक्य आहे. तर सुरुवात आधी कुठून करूया? ह्या बाजूने की ह्या बाजूने? त्या अच्छा, ओके, हरकत नाही. नेहा म्हणाले की ह्या बाजूने सुरुवात करूया, तर आपण सुरुवात करूया ह्याच बाजूने. तर तुला पहिल्यांदा रस आहे भयरस. मी तुमच्या वाटेत फुलं टाकायला आलेले नाही. मग मला न्याय हवाय, न्याय हवाय मला. अच्छा, भयरस, ओके, हरकत नाही. व्हेरी गुड, क्या बात आहे. आणि आता अनुपमा तगमुगे. तर अनुपमाला रस आहे आश्चर्य. मी तुमच्या वाटेत फुले टाकायला आलेली नाही, मला न्याय हवाय, न्याय. क्या बात आहे. हो, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अर्थातच शरददाला रस आहे वीररस. तू माझ्यावर विरोध दिला जाणे. अरे आम्हाला ते बघ. तुझ्याकडे बघू दुसरे रस सुचतच नाही. बरं ठीक आहे, बरं ठीक आहे, चल. ओके ओके ओके. हा, तुला रस आहे शृंगार रस. बरा होता तो. मी तुमच्या वाटेवरती फुलं टाकायला आलेली नाहीये, मला न्याय हवा आहे, न्याय हवा. एक मिनिट. पण मला एक सांग, तू इथेच का गेला? इथे बाजूला मी आहे, निषाद आहे, स्पृहा आहे. हे बघ तुझा धरला तू वेगळंच, त्याला वेगळ्या रसात रूपांतर झालं. आणि आता अर्थात स्पृहा, तुला रस आहे शृंगार रस. तुमच्या वाटेत फुलं टाकायला नाही आली मी, न्याय हवाय, न्याय. कसं देणार मी न्याय, मला सांग. हे आता बोललं तर मी कसं न्याय देऊ? हा न्याय नाही, अन्याय हा. वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि निशात, तुझ्यासाठी रस आहे हास्यरस. अरे काय म्हणतो? मी तुमच्या वाटेत फुलं टाकायला आलेलोच नाहीये, मला न्याय हवाय, न्याय. देणार. क्या बात आहे. वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी असं नसतं व्हायचंय. तर तू जसं मगाशी म्हणालास की आत्ताची परिस्थिती ही फार भयंकर आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला बोलताना खूप विचार करावा लागतो की आपण बोलल्यानंतर त्याच्यावरती काय पुन्हा वादळ येईल का, पुन्हा काही ऑब्जेक्शन घेतलं जातील का. पण ही परिस्थिती का आली, म्हणजे तुला ह्याचं काय कारण वाटतं की कशामुळे? राष्ट्राला, राज्याला, समाजाच्या हिताचं काय आहे हे बाजूला राहतं आणि मतपेट्यांचं राजकारण सुरू होतं. आणि दुसरं आहे शिक्षण पद्धती. आपण शिक्षण पद्धतीतून ज्या पद्धतीने खरे डेव्हलप व्हायला हवं होतो. म्हणजे मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये एक वाक्य म्हणतो की आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचा ज्ञानी होण्याशी काही संबंध नाही. ते फार वेगळं आहे. नुसत्या डिग्र्या घेतल्या म्हणजे तुम्ही ज्ञानी झाला तसं होत नाही. तुमच्याकडे डिग्र्या आहेत, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमची प्रचंड आहे, पण म्हणजे तुम्ही ज्ञानी आहात असं नाही. आणि एकाकडे एकही डिग्री नसते, पण तो आचरणात आणि त्याच्या वागण्या बोलण्यातनं इतकं ज्ञान तो आपल्याला देत असतो, कसं जगावं ते शिकवत असतो. वा, नक्कीच. मी आता स्पृहाकडे येतोय. काय सांगशील एकंदरीत पुरुष नाटकाबद्दल, तुझ्या भूमिकेबद्दल? एक आधी तू जे मगाशी विचारलंस त्याचा धागा पकडून थोडंसं पुढे जाते. मला असं वाटतं की या नाटकाचा मुख्य मेसेज हा पुरुषची मानसिकता हा आहे. एका स्त्रीवर होणारा अत्याचार आणि त्याला ती कशी सामोरी जाते हा या नाटकाचा मुख्य विषय आहे. लोक जेव्हा परत जातात तेव्हा घेताना तो भीषण इम्पॅक्ट घेऊन जास्त घरी जातात. बाकीचे जे सगळे विषय आहेत ज्यावरनं वादंग निर्माण होऊ शकतात ते केवळ पोटविषय आहेत. मुख्य मुद्दा हा एक स्त्री जिचं सर्वसामान्यांसारखं आयुष्य चाललंय, अत्यंत सुंदर पद्धतीचं तिचं घर आहे, कुटुंब आहे, आई वडील आहेत, प्रियकर आहे, मैत्रीण आहे, तिच्या विश्वात ती सुखी आहे. पण वय कमी आहे त्याच्यामुळे ऍक्च्युअल जगाची जाण फारशी आलेली नाही. आणि अशा एका मुलीबरोबर एक काहीतरी भयंकर प्रसंग तिच्या आयुष्यात घडतो. ध्यानीमनी नसताना ती त्या सगळ्या वादळामध्ये खेचली जाते आणि त्याच्यानंतर तिची समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेही या नाटकामध्ये ती मुलगी खचत नाही. ती तिच्यावरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये पूर्ण शक्तीनिशी उभी राहते आणि
शेवटपर्यंत अगदी न्यायव्यवस्थेच्या म्हणजे त्या न्यायव्यवस्थेची दारं ठोठावल्यानंतर तिथे न्याय मिळत नाहीये हे पाहिल्यानंतर सुद्धा ती कुठेही ना आत्महत्येचा विचार करते, ना स्वतः खचून जाते, ना दारं खिडक्या लावून आता मी माझ्या घरात कुडत बसणार हे ठरवते. हे बळ देणारं नाटक आहे, हे मुलींना एम्पावर करणारं नाटक आहे, हे मुलींना हा विश्वास देणारं नाटक आहे की काय वाटेल ते असेल, तुमच्या मदतीला बाकी कोणी येऊ न येऊ, तुम्ही स्वतः एका पॉइंटला उठून मदत करायला पाहिजे. आणि पुन्हा चांगली पुरुषी मानसिकता सुद्धा कशी असते हे सुद्धा या नाटकात आहे. जशी वाईट पुरुष मंडळी आपल्या आसपास असतात तशीच तितकीच तुमची चांगली काळजी घेणारी, तुमच्या पाठीशी उभी राहणारी, तुम्हाला सगळ्या प्रसंगात तुमच्या जोडीने तुम्हाला एम्पावर करणारी सुद्धा पुरुष मंडळी तुमच्या आसपास असतात. त्यांच्याकडे सुद्धा बघण्याची एक वेगळी नजर हे नाटक आपल्याला देतं. आणि त्यामुळे जेव्हा नाटक संपतं तेव्हा अनेक भारावलेले प्रेक्षक, ढसाढसा रडणारे प्रेक्षक, बोलायचे खूप काही पण नक्की काय बोलावं हे न सुधारणारे प्रेक्षक, असे वेगवेगळे प्रेक्षक आम्हाला येऊन भेटतात आणि आम्ही सुन्न होतो. कधी कधी त्या प्रतिक्रिया ऐकून सुन्न होतो. अनेक अशी मंडळी आम्हाला येऊन भेटलेत. काही नर्सेस एका प्रयोगानंतर आम्हाला भेटल्या ज्यांनी आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीच्या पेशंट्स बरोबर आम्ही काम केलंय, की काय अवस्था झालेली असते त्यांची हे माहिती आहे. किंवा काही काउन्सिलर्स येऊन भेटले, मानसोपचार तज्ज्ञ येऊन भेटले, जे ॲक्च्युअल अशा पद्धतीच्या घटनांना त्यांच्या परीने त्या सावरण्याचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं की आता तालमीत कसं आपण फार क्लिनिकली काम करत असतो, आपण फक्त आपल्या रोल पुरते असतो, आपल्याला त्या भूमिकेत जायचं असतं, त्या भूमिकेच्या कंगोऱ्यांचा विचार करायचा असतो. पण जसे जसे तालमीचे दिवस संपले, प्रयोग सुरू झाले, आता जवळपास 100ला आम्ही आलेलो आहोत, 100 प्रयोगांचा टप्पा गाठू. या प्रयोगांनंतर भेटणारे जे प्रेक्षक असतात त्यांच्या प्रतिक्रियांनी कुठेतरी मनावरती जास्त परिणाम केला. आणि असं वाटलं की आपण जे करतोय ते नाटक काळाची गरज आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आम्ही कलावंत आहोत, तर आपलं माध्यम हे आहे. मनोरंजनाचा एक वेगळा प्रकार आपण लोकांना देतो आहोत आणि एक अत्यंत प्रामाणिकपणे, जसं मी मगाशी म्हणलं तसं आम्ही हा प्रयोग सादर करतो. समाजाला आपण एक आरसा काहीतरी एक आरसा दाखवण्याचं काम ते सुद्धा महत्वाचं असतं. आणि आत्ता तेवढंच हातात आहे आपल्या, त्यामुळे तेच होणं, त्यातनं 4 लोकांना आणखीन वाटणं, त्यातनं 10वीतल्या 11वीतल्या 9वीतल्या मुली येतात नाटक बघायला आणि म्हणतात की एक मुलगी आपल्याकडे आली होती, म्हणाली होती आता मी उद्यापासून आईला सांगणार आहे सेल्फ डिफेन्सचा क्लास लावायचा. एक मुलगी जरी हे म्हणाली ना तरी हा खूप मोठा परिणाम आहे असं मला वाटतं. क्या बात. आणि ही अशी चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. पण एक स्वरूप आपल्या कार्यक्रमाचं असं असतं, आपल्या सोहळ्याचं, की आम्ही इथे खेळ घेतो. हां, तर त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि सुरू करूया आपल्या ह्या धमाकेदार खेळाला. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. बरं, हा खेळ असा आहे की इथे 2 संघ असणार आहेत, एक माझा संघ आणि एक शरददादाचा संघ. शरददादाच्या संघात अर्थात अनुपमा आणि नेहा आहे आणि माझ्या संघात असणार आहे स्पृहा आणि निशा. ओके, बरं, हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर पेपर कप दिसत आहेत. ते पेपर कप एकात एक आहे. ते कप सगळे काढायचे आणि त्याचं पिरॅमिड तयार करायचं. पण मी काय म्हणते, हे सगळे कप वापरलेच पाहिजे तसं. अर्थात म्हणजे काय, सगळे कप आपल्याला वापरायचे. ओके, सुरुवात करूया आपल्या या खेळाला. बरं, 1 2 3 म्हटल्यानंतर. हा, ओके, 1 2 3. कमीत कमी वेळेमध्ये जो संघ पिरॅमिड तयार करेल तो विजेता संघ. लवकर 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 झालं तिकडे. काय आरामात. अरे काय पडतंय मध्येच. नीट बघा, एकात एक कप नसायला पाहिजे. व्हेरी गुड. जिंकणार तर आम्हीच. नाही, अरे तिथे बघा लवकर. क्या बात आहे, व्हेरी गुड. मस्तच. ओके, लवकर नीट बघा. हा, कमान काढायचं का? इथे कप आहे. बरं अजून लवकर त्यांचं होत आलंय. ये बात आहे. बघितलं, शक्ती आमच्या बरोबर आहे. कमान स्पृहा, निशा, व्हेरी गुड. कमान आशिष, कमान. नाही रे, पडणार त्यांचं. नाही. हा, लवकर. अरे काय म्हणजे, अरे तिने वेगळाच स्वतःचा संसार मांडला असं नाही. हे काहीतरी गोल केलं. काहीतरी ये बात आहे. व्हेरी गुड. सावकाश.
सावकाश माझा संघ आहे. आरामात आरामात. आणि त्यानंतर फक्त हात वरती करायचा, मग त्यानंतर पडला तरी हरकत नाही पिरामिड. सावकाश सावकाश. व्हेरी गुड. पडणार पडणार. नाही नाही अरे, come on. पडलं ते बघ. पडलं. ओके ओके. नाही मी आणणार नाही. पण हे ठीक आहे ना, हे सगळे वापरले पाहिजे. व्हेरी गुड मस्त. सावकाश सावकाश. व्हेरी गुड निशांत. आरामात 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 आरामात. काही नको. ये बात लवकर. ते खूप मागे आहेत आपल्या, खूप मागे. सावकाश. येस ये बात. आधी ठेव वरचा. हा हात वरती करायचे, नंतर सगळ्यांनी आपण मिळून या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निर्णय तुमच्या समोर आहे. विजेता संघ आहे साक्षात आशिष पवार यांचा संघ. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. अभिनंदन निशांत. अभिनंदन. व्हेरी गुड. अरे प्लेअर भंगार खेळले. काय झालं पण हा अनुपमा काय झालं? नाही, खाली किती कप ठेवले पाहिजे त्याचा अंदाज नाही आला. आमच्याकडे कसं आहे, आमचे प्लेअर डिस्कशन मध्ये फार वेळ घालवतो. ऍक्च्युली खेळायला पाहिजे. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. ही तर हे दोन घेऊन तेव्हा कसे जिंकणार. मी बघितलंच नाही तिकडे. ही अशी ती तिकडे बघ. 10 ना म्हणजे तुम्हाला सांगते आधी 9 विचारवंत. मग वर हा नाही ग, मग ते दोन्ही चुकल्या पण आता तिथे गेले. क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि या धमाकेदार खेळानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या गप्पांकडे. या धमाकेदार खेळानंतर आता पुन्हा आपण सुरू करणार आहोत आपल्या चर्चेला. आणि आता मी येणार आहे अनुपमाकडे. अनुपमा, काय सांगशील या नाटकाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल? खरंच हे स्त्री शक्तीकरणाचं सशक्तीकरणाचं नाटक आहे आणि त्यातली माझी भूमिका ताराबाई ही जी व्यक्तिरेखा आहे ही आधी उषा नाडकर्णींनी केली होती. त्यामुळे त्या ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेत्री आहेत, त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप आहे. आणि पुरुषचा जुना संच आणि तो प्रयोग म्हणजे जुनं पुरुष सुद्धा 6-6 वेळा पाहिलेले 7-7 वेळा पाहिलेले माणसं आम्हाला भेटली. त्यामुळे एक जबाबदारी होती, म्हणजे दडपण नसलं तरी जबाबदारी होती. बापरे आपल्याला हे करायचं आहे. एक तर माझ्या बाबतीत असं झालं की मला जवळजवळ 12 वर्षांनी व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे मला असं झालं होतं आणि माझं हे ऑफकोर्स माझं मॅनिफेस्टेशन होतं हे, कारण मी इतकी वर्ष सकाळी उठल्या उठल्या म्हणत होते मी एका उत्तम दर्जाच्या उत्तम लेखन, उत्तम सहकलाकार, उत्तम निर्माते अशा नाटकात काम करते. लिटरली हे वाक्य बोलायचं मी. आणि मला माहित नव्हतं ते कधी घडेल. आणि एके दिवशी आणि दिवाळीत म्हणजे गेल्या दिवाळीत शरदचा फोन आला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी की अनुपमा आम्ही पुरुष करतोय आणि उषा नाडकर्णींची भूमिका त्यासाठी तुला विचारतोय. तर अर्थात नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. मी पुरुष लगेच त्याला म्हटलं शरदला, अरे मी वाट बघत होते एका चांगल्या नाटकाची आणि चांगल्या भूमिकेची आणि ती संधी मला मिळते. त्यामुळे रिअल तालमीच्या प्रोसेसमध्ये जरा डगमगायला झालं, कारण 12 वर्ष थिएटर केलेलं नव्हतं. पण ताराबाई हळूहळू हळूहळू सापडत गेली. आणि ताराबाई ही साधी सरळ बाई आहे, प्रॅक्टिकल बाई आहे. ती म्हणते तुमच्या चळवळी वगैरे सगळं खरं आहे, म्हणजे नवरा चळवळीत आहे, मुलगी चळवळीत आहे. ती म्हणते मला हे काय कळत नाही, हे जे काय तुमचं बुद्धिवादी आहे ते मला कळत नाही. मला काय कळतं, माझ्या मुलीने संध्याकाळी 6च्या आत घरी यावं, कारण ती 6 नंतर बाहेर थांबली तर बाहेरचं जग चांगलं नाही. मला काळजी वाटते. इतकी माफक अपेक्षा असलेली बाई आहे. आणि जे नवरा सातत्याने खरं तर त्यांनी त्या काळात एका टाकलेल्या बाईशी लग्न करणं म्हणजे हा अण्णांचा फार मोठा मोठेपणा आहे. म्हणजे तो एक असा पुरुष आहे की ज्याने नुसतं बोलला नाही. त्या काळात 80च्या दशकात हे नाटक लिहिलं गेलं. त्या काळी त्याने एका बाईशी लग्न करून दाखवलंय, तिला इतकी वर्ष तिच्याबरोबर संसार करून दाखवलाय. तर ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि तिला त्याची जाणीवही आहे की असा नवरा मला मिळाला, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण तरी तो सतत ते बोलून दाखवतो. ती अण्णाची भूमिका अविनाश नारकर अविदादा करते. सतत तो बोलून दाखवतोय की टाकलेल्या बाईशी मी लग्न केलं ना, टाकलेल्या बाईशी मी लग्न केलं ना. तर त्याची कुठेतरी खंत पण तिला वाटते की हा म्हणजे मान्य आहे, हा मोठेपणा मी मान्य करते, पण हे सतत मला बोलून पण दाखवलं जातं. म्हणजे बाई म्हणून मी 30 वर्ष हे ऐकतच संसार करते. आणि मला वाटतं पुरुष ना आपल्याला काय शिकवतो सर्वसामान्य माणसांना. तर आमच्या नाटकातच अंबिकेच्या तोंडी वाक्य आहे की अगं आया, म्हणजे मी ज्या शाळेत काम करते त्या शाळेतल्या आया आल्या की या बाईंच्या वर्गात आमच्या मुलांना आम्ही कसं बसवायचं, किंवा आमच्या मुलीवर का नाही होत बलात्कार, हिच्यावर झाला म्हणजे हिच्यातच काहीतरी प्रॉब्लेम असणार. तर मला असं वाटतं आपण ना एक मध्यमवर्गीय मानसिकता असते आणि एक समाज म्हणून आपण नेहमी ताशेरे ओढत असतो, हो ना असं वागता कामा नये वगैरे वगैरे. पण आपण प्रत्यक्ष आयुष्यात वागताना बऱ्याचदा आपल्या शेजारी पाजारी कुठल्या घरात असं घडलं की आपणही साधारण तसेच वागत असतो की तिचंच काहीतरी असेल म्हणून हे झालं. तर मला वाटतं हे नाटक त्या अर्थी सुद्धा बघणाऱ्या प्रत्येकाला
विचार करायला भाग पाडतं की माझ्या आजूबाजूला शेजारी पाजारी जर अशी घटना घडली तर मी कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, पण निदान माझ्यामुळे त्या मुलीला मानसिक त्रास होणार नाही हा विचार जरी आमचं नाटक बघायला आलेल्या प्रत्येक बाईने प्रत्येक पुरुषाने केला ना तरी सुद्धा खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. नक्की नक्कीच खूप छान तू बोललीस आणि खूप छान सांगितलंस तू. आणि आता आपण जाऊया नेहाकडे. नेहा, काय सांगशील तू तुझ्या भूमिकेबद्दल? माझी भूमिका आहे मथुरेची आणि ती अंबिकेची मैत्रीण दाखवली आहे. तर मला ती भूमिका फार आवडलेली आहे कारण त्या भूमिकेमध्ये शेड्स आहे. त्यामध्ये तिने लग्न केलेलं आहे. पहिले लग्न अगोदर त्यांचं असं होतं की प्रेमविवाह आहे, त्यामुळे तिला वाटायचं की कधी आता आमचं लग्न होतंय. पण लग्न झाल्यानंतर ती अंबिकेशी येऊन सांगते तिची व्यथा की आता असं होतं की कधी ते बाहेर जातात फिरतीवर आणि मला एकटीला वेळ मिळतोय. स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट सिस्टम म्हणतो आपण ज्याला, तशी ती भूमिका आहे तिची. आणि अविनाश नारकर म्हणजे अण्णा, तो आत्ता इथे नाहीये, मी त्याच्या भूमिकेबद्दल फक्त पटकन थोडंसं नक्की सांगते. कारण या अख्ख्या नाटकामध्ये अनेक वेगवेगळे ज्या पुरुषी छटा दाखवल्यात. गुलाबराव जाधव ही एक व्यक्तिरेखा जी ते आयुष्य उद्ध्वस्त करतं. पण अण्णासाहेबांचं कॅरेक्टर असं आहे की ते त्या अंबिकेचे वडील आहेत आणि साधारण म्हणजे एक माणूस आपल्या आसपास असा लागतो की जगात काय वाटेल ते होऊ देत, पण मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, तू लढ मी आहे, हे सांगायचं काम तिचा बाप तिच्या सोबत ठामपणे उभा राहून करतो. आणि ती तिच्यासाठी जगातली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट सिस्टीम बनून जाते. त्यांच्या खंबीर आधारामुळे ती पुन्हा उभी राहते. तिची आई आत्महत्या करते एका पॉइंटला. हळूहळू सगळं ते आयुष्य विस्कटत जात असताना तो वडील जो फिलॉसॉफी मधनं आलेला माणूस आहे, अत्यंत अहिंसा आणि सत्याग्रह अशी बॅकग्राऊंड असलेला तो माणूस आहे. त्याला ध्यानीमनी सुद्धा नाही आहे. तो राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा विजेता, तो मानकरी आहे. एक अत्यंत सर्वसामान्य साध्या विचारांचा, स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहणारा, चिकटून राहणारा आणि नाकासमोर सरळ रेषेतलं आयुष्य, पण त्याच्या परीने त्याने धाडसी निर्णय घेतलाय एका अशा बाईशी लग्न करण्याचा. असं एक आयुष्य जगलेली व्यक्ती पुन्हा स्वतःच्या मुलीबरोबर जेव्हा होतं तेव्हा काय ताकदीने उभी राहते, अशी ती नारकरांची व्यक्तिरेखा आहे. आणि म्हणजे त्यामुळेच माझ्या कॅरेक्टरसाठी एक वाक्य आहे की सगळेच पुरुष वाईट असतात असं नाही आणि सगळ्यांचे अनुभवही सारखे असतात असंही नाही. म्हणजे पुरुष ही ते टायटल इतकं सुंदर दिलंय की त्यामध्ये सुद्धा विविध छटा आहेत. फक्त तुम्ही कोणती निवडताय हे महत्वाचं आहे आणि तुम्ही कसे राहताय. आता आपण जाणार आहोत निषादकडे. काय सांगशील निषाद तुझ्या भूमिकेबद्दल? मी या नाटकामध्ये सिद्धार्थ नावाचं पात्र साकारतो. दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे. सतत आपल्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम तो करत असतो. म्हणजे निदर्शनं, मोर्चे, भाषणं, उपोषणं या सतत अशा वातावरणात असणारा तो कार्यकर्ता आहे, ज्याचं एका ब्राह्मण मुलीवर प्रेम आहे, अंबिकावर. आणि ज्यावेळी तिच्यावर तसा प्रसंग ओढवतो, बलात्कार होतो, त्यानंतर तो ॲक्च्युअल काय स्टँड घेतो, किती कुचकामी ठरतो तो, अशा प्रकारचं ते पात्र आहे एकंदरीत. तर हिचं एक वाक्य आहे नाटकामध्ये, ते खूपच समर्पक म्हणजे माझ्या पात्राला डिफाईन करणारं असं वाक्य आहे की ती म्हणते मला की तू अन्यायाविरुद्ध नाही आहेस, तू फक्त तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आहेस. म्हणजे ज्यावेळी तुझ्यावर वेळ येते की आता तू खरंच मोठ्या हिमतीने तिच्या बाजूने उभं राहायला पाहिजेस, त्यावेळी तू तिच्या बाजूने उभा राहत नाही आहेस, त्यावेळी तू स्वतःचा स्वार्थ बघतोय. सो अशा प्रकारचं ते एक पात्र आहे जे साकारायला मला खूपच मजा येते. वा, खूप छान आणि तुला शुभेच्छा. अर्थात ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे कारण नाटकाबद्दल आपण खूप काही जाणून घेतलेलं आहे आणि खूप उत्सुकता सुद्धा निर्माण झालेली आहे हे नाटक बघण्यासाठी. आणि पण आता आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या खेळाकडे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता सुरू करूया आपल्या ह्या मजेशीर खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. एक स्ट्रॉ धमाल असं नाव आहे. हा, पण ते बोलावं लागतं. अच्छा, हा, रेडी. हा, एक्स्ट्रा धमाल. हे अनुभव नाही का? एक्स्ट्रा धमाल. एकदम राजेश खन्ना कम्प्लीट. आणि आता हा खेळ असा आहे बरं, हा खेळ खेळला जाणार आहे अनुपमा आणि नेहा या दोघींमध्ये. ओके. आणि हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती नृत्य सादर करता करता एक एक स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये खोचायचे आणि एका वेळी एकच स्ट्रॉ आणि एकच हात वापरायचे, एक हात मागे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ
जी कोणी आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती. अरे बापरे. ओके, तो रेडी सुरू करायचंय नक्की. चला म्युझिक प्लीज. हो, नाचत 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 नाचत. व्हेरी गुड. क्या बात आहे. आणि समोर बघायचंय, समोर बघायचंय, समोर बघायचंय. हा घरात लपला दाराची लावली कडी, हे, हे. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. उरले का जागा? संपले के. अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कमान कमान कमान. व्हेरी गुड. समोर बघायचंय, समोर बघायचंय. नाचण्यामुळे पडतायत. हा, मग तेच तर आहे ना. तोच गेम आहे ना. पण एक मिनिट, पण नाचायचंय. हा नाचायचंय. नेहा फक्त पाय दुखल्यासारखं करते. आता अजून आपलं ओके 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 ओके. नाचायचंय, नाचायचंय, नाचत राहायचंय, नाचत राहायचंय. आणि आता गोल गोल फिरा, स्वतः भोवतीच गोल गोल फिरा. पडल्यात त्यांना हात लावायचा नाही. हो, सावकाशा पडतील नाही तर. एवढी मेहनत दिली आहे. हो हो, क्या बात आहे. स्वतः भोवती गोल गोल फिरायचंय. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके ओके. म्युझिक, संगीत थांबलेलं आहे. आता बघूया कोण आहे विजेती जिने जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसामध्ये खोचलेत. मी स्पृहाला विनंती करतो की तिने मोजायचे. 1 2 3 42 43 44 45 45. क्या बात है. हो हो. आणि आता मी शरददाला विनंती करतो. एक मिनिट. अरे थांब, आधी मोजून तर. किती रावडी होत आहे माहिती. जवळ 11, 12, 13, 14, 15. दादा हा, हळू 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 हळू. जरा केस राहू दे ना. गुलाबराव असेल. 17, 18, 19, 20, 31, 32, 33, 34. 73, 74. कुठे आहेत अजून आणलेल्या. 73. बात आहे. इतका जोरदार आहे. मी काय बोललो ठीक का? साक्षी महाराणी हीच आहे. या खेळाची विजेती आहे अनुपमा तागमुगे. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या गप्पांकडे. या मजेशीर खेळानंतर आता पुन्हा आपण गप्पा मारणार आहोत. आणि आता स्पृहाकडे मी येणार आहे. आमचा एक माहेरच्या आठवणींबद्दलचा एक भाग असतो. मला तुला विचारायचं आहे की तू काय सांगशील माहेरबद्दल. आणि माहेर म्हटल्यानंतर, डोळे बंद केल्यानंतर सगळ्यात आधी कुठली व्यक्ती डोळ्यासमोर येते? अर्थात आईच येते अर्थात. पटकन. म्हणजे ऑब्व्हियसली पटकन आईच येते. माझं सगळं लहानपण हे फार गोड सुरक्षित वातावरणात गेलेलं आहे. इथेच दादला इथले आज मला इथे येताना याला म्हटलं की मला इतकं असं मनात काहीतरी दाटून येतं आपल्या. तसं होतंय कारण माझं घर मागच्या गल्लीत आहे, आपण जिथं शूट करतो होतं. आणि माझे आई वडील हे असे होते, त्यांनी आम्हाला दोघी मुलींना, आमची व्यक्तिमत्व पूर्णपणे भिन्न आहेत दोन्ही बहिणींची. तर दोघींची जशी व्यक्तिमत्व होती तशी त्यांनी आम्हाला दोघींनाही वाढवलीत वेगवेगळ्या पद्धतीने. आम्हाला घेऊन ते इथे शिवाजी मंदिर जवळ आहे, समोर आपल्या यशवंत नाट्य मंदिर समोर आहे, स्टार सिटी नावाचं थिएटर इथे बाजूला आहे, प्लाझा असेल, सिटी लाईट थिएटर असेल, या सगळ्या मनोरंजनाच्या सगळ्या ज्या जागा आहेत त्यांचा आमच्याशी इतका घट्ट परिचय त्यांनी करून दिला. कारण महिन्यात येणारं प्रत्येक नाटक, प्रत्येक चित्रपट, उत्तम संगीताचे कार्यक्रम, उत्तम भावगीतांच्या मैफिली, उत्तम व्याख्यानं, बालनाट्य, अशा सगळ्या पद्धतीच्या गोष्टी त्यांनी आम्हाला पुरेपूर त्याचा लाभ करून दिला. सगळ्या गोष्टींमध्ये ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये, आलेल्या प्रत्येक अडचणीमध्ये कधीच त्यांनी कुठल्या गोष्टीला हे तू करू नकोस असं म्हटलं नाही. सगळ्या पद्धतीचं स्वातंत्र्य जे एका मुलीला तिचं आयुष्य छान पद्धतीने जगण्यासाठी हवं असतं ते त्यांनी मला दिलंय. सो माझ्या लहानपणाबद्दलच्या आणि आईबाबांबद्दलच्या विलक्षण गोड आणि प्रेमळ. असा कुठला एखादा प्रसंग आहे की ज्याच्यामुळे एक स्त्री म्हणून तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी त्याची खूप मदत झाली? माझे आई बाबा ना आशिष मला नेहमी असं म्हणायचे की जे त्यांनी फॉलो केलंय त्यांच्या आयुष्यभरात, त्यांचा लोकसंग्रह अफाट आहे. ओके. आईचा सुद्धा आणि बाबांचा सुद्धा. म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींशी सुद्धा मी जितकी कनेक्टेड नसते तितकी माझे आई वडील कनेक्टेड असतात. माझ्या घरी जायला माझ्या मित्रमैत्रिणींना मी लागत नाही, माझी गरज नसते.
आईचं एक फार छान वाक्य आहे माझ्या, मी ते नेहमी ती आणि कायम ती मला आणि क्षिप्रालाही सांगते. गाडीतून आपण जेव्हा जात असतो तेव्हा नेहमी जो पायी जातोय त्याच्याकडे आपण लक्ष ठेवावं. आपल्या मनात आपोआप तयार होतं की आपण किती छान आयुष्य जगतो. बरोबर. वा. हे तिचं कायमचं सांगणं होतं, मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि मला फार असं वाटतं की तिच्यासारखं मला होता आलं पाहिजे. या माध्यमातून तू आज तुला आईला काय सांगावं असं वाटतं? आईवरचीच एक हा. कविता ऐकवते. ठीक आहे? ओके. की आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. जरासं चुकतंय काहीतरी, मनात खुपतंय काहीतरी, जरासं चुकतंय काहीतरी, मनात खुपतंय काहीतरी, आत बाहेर काहीसं मळं घेतंय दाटून, पाणी घालूनही तुळशीचा बहर चाललाय सुकून. पण हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं दिसतं, आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. वा. गालांवरचा रंग केव्हा कसा उडून जातो, मोबाईलचा व्हायब्रेटर नेमका कधी गुरगुरतो. गालांवरचा रंग केव्हा कसा उडून जातो, मोबाईलचा व्हायब्रेटर नेमका कधी गुरगुरतो. उतरेनासा होतो कधी घशाखाली घास, उतरेनासा होतो कधी घशाखाली घास, आणि पहिल्यांदाच होतो कुणी आईहूनही खास. वा. उतरेनासा होतो कधी घशाखाली घास, आणि पहिल्यांदाच होतं कुणी आईहूनही खास. पण हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं दिसतं, आणि आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. शरीर मनात होत जातात नवे नवे बदल, शरीर मनात होत जातात नवे नवे बदल, अरेला कारे म्हणण्या इतकी वाढत जाते मजल. पाखरांना जेवढं असतं तेवढं घरटं आता पुरत नाही, पाखरांना जेवढं असतं तेवढं घरटं आता पुरत नाही. नव्या नव्या पंखांना आभाळ काही पेलत नाही. पण हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं दिसतं, हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं दिसतं. आणि आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. आणि शेवटी आई फक्त आई नव्हे, खूप काही असते. आई फक्त आई नव्हे, खूप काही असते. बायको, सून, मैत्रीण होऊन सगळं जपत असते. स्वयंपाक करते, फोडणीमध्ये थोडं प्रेम घालते वर. स्वयंपाक करते, फोडणीमध्ये थोडं प्रेम घालते वर. भिंती, खिडक्या, फर्निचरचं तेव्हा होतं खरं घर. वा. जग जिंकून आलं तरी बाळ तिचीच कुशी शोधतं, जग जिंकून आलं तरी बाळ तिचीच कुशी शोधतं. सगळं काही समजून उमजून तिचं काळीज लक्क नसतं. पण हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं दिसतं, आणि आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. वा. वा. क्या बात आहे, अप्रतिम, खूप सुंदर. म्हणजे हे तू सगळं बोलत असताना मी खरं समजा माझी आई डोळ्यासमोर होती. वा, खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता आपला हा जो भाग आहे तिथे आपण हुकुमाची राणी कोण असणार आहे ते आपण ठरवत असतो. मला शरद दाला असं विचारायचं की दादा तुला काय वाटतं की तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या या नाटकाच्या फॅमिलीमध्ये कोण आहे हुकुमाची राणी, याचं कारण काय? आता आमच्या नाटकामध्ये ना पुरुषमध्ये हुकमाची राणी ही अंबिका, जिचं हे नाटक आहे, जिच्यावरती हे सगळं नाटक बेतलेलं आहे, आणि ती भूमिका करणारी आहे स्पृहा, आणि ती अतिशय छान न्याय देते त्या भूमिकेला. त्यामुळं आमची ही हुकमाची राणी स्पृहा जोशी. क्या बात है. हा, अनुपमा, मी विनंती करतो की तू इथे यायचे. सोहळा सख्यांचा आणि मी शरददाला विनंती करतो की हा हुकमाच्या राणीचा जो क्राऊन आहे तो परिधान करायचा आहे, म्हणजे तिला करायचं आहे. सोहळा सख्यांचा हो, क्या बात है. मी नेहा आणि निशाचा विनंती करतो की त्यांनी हे गिफ्ट हॅम्पर स्पृहाला द्यायचे. व्हेरी गुड, क्या बात आहे. हो हो, माय गॉड. काय सांगशील स्पृहा, आज हुकमाची राणी झाली असते. खूप भारी वाटतंय. असे हुकमाचे पत्ते आपल्या हातात सारखे सारखे यायला पाहिजेत. आय थिंक पुरुषच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या हाती आले. एक काय म्हणतो, हुकमाचा एक्का आमच्या सगळ्यांच्या हाती या पुरुष नाटकाच्या निमित्ताने आला, आणि आम्ही तो खणखणीत वाजवायचा गेम प्रयत्न करतो आहोत. 100 तर आली आहे प्रयोगांची, आणि असाच हा प्रवास आणखी चालू राहील अशी खात्री आहे. वा, खूप छान. आणि अर्थातच शाल आणि श्रीफळ देऊन दादा तुझा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. सोळा सख्यांची एक आठवण म्हणून
हे कप आम्ही तुम्हाला सगळ्यांना देणार आहोत. त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. सगळ्यात आधी अनुपमा ठाकूर. सोहळा सख्यांचा हो हो हो, सोहळा सख्यांचा हो हो हो, सोहळा सख्यांचा. आजच्या आपल्या या 16 सख्यांचा ह्या आपल्या सोहळ्यामध्ये पुरुष नाटकाची संपूर्ण टीम सहभागी झाली आणि खूप छान म्हणजे मजा आली. मंडळी, हे नाटक आवर्जून आपल्या जवळच्या नाट्यगृहात नक्की जाऊन बघा. जयंत दळवी लिखित पुरुष हे नाटक. आणि त्याचे आता अखेरचे प्रयोग सुरू झालेले आहेत. म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रत्येक नाट्यगृहामध्ये शेवटचे प्रयोग होतील. आणि बरेच बाहेरगावची लोक आम्हाला विचारत असतात सोशल मीडियावरती, तर त्यांच्यासाठी सांगते की कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव, रत्नागिरी, चिपळूण, नागपूर, अमरावती सगळीकडे एक एक प्रयोग याचा अखेरचा होणार आहे. त्यामुळं काळजी करू नका. तुमच्याकडे आम्ही जेव्हा येऊ डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये, तेव्हा मात्र अवश्य नाटक बघायला या. वा वा, नक्कीच. तेव्हा मंडळी, भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.